नवापूर तालुक्यातील श्रावणी गटातील शिरवे गावातील श्री एन.जी. वसावे स्टेडियम शिरवे तालुका नवापूर येथे आयोजित ग्रामीण क्रिकेट बॉल टुर्नामेंटचं विजेत्यांना रोख बक्षीस आणि पारितोषिक भावी जिल्हा परिषद सदस्य श्री एन.जी. वसावे सर यांच्या हस्ते देण्यात आलंय। श्रावणी गटामध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य श्री एन.जी. वसावे सर यांनी विविध क्रिकेट सामन्यांचे दिमाखदार आयोजन आणि नियोजन करत युवा क्रिकेट प्रेमी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रयत्न केले आहेत। त्या अनुषंगाने फायनल क्रिकेट सामन्यामध्ये निंबोनी विरुद्ध खातगाव सामना अत्यंत रंगतदार आणि रोमहर्षक प्रसंगामध्ये निंबोनी संघाने विजयी संपादन केलाय, तर उपविजेता संघ खातगाव संघ ठरलेला आहे, तर तिसरा विजेता संघ कडवान ठरला होता। प्रथम फायनल विजेत्या संघाला 31,000 रुपये रोख रक्कम तसेच पारितोषिक देण्यात आले, तर उपविजेत्या संघाला 15,000 रुपये रोख रक्कम तसेच पारितोषिक देण्यात आले। यावेळी तिसऱ्या संघाला 5,000 रुपये रोख रक्कम मान्यवरांतर्फे भेट स्वरूपात दिली होती। यावेळी श्रावणी जिल्हा परिषद गटातील शिरवे येथील एन.जी. वसावे क्रिकेट स्टेडियम येथे गावामध्ये आयोजित ग्रामीण क्रिकेट बॉल टुर्नामेंट फायनल प्रसंगी उपस्थित होते। त्यामुळे आयोजक श्री साई अकॅडमीचे श्री एन.जी. वसावे सर, लोकनियुक्त सरपंच बिंदुताई वसावे, उपसरपंच ओमिलाताई वसावे, अरविंद वळवी, माजी सरपंच राजेंद्र गावित, कार्यालयीन अधीक्षक ठाणे महानगरपालिका, पोलीस पाटील वेचा वळवी, कारभारी यशवंत वळवी, माजी सरपंच सत्तर सिंग वसावे, अनिल वसावे, उपसरपंच नगारे, पिंटू वसावे, सोनपाडाचे अनिल वसावे, उपसरपंच नगारे, पिंटू वसावे, सोनपाडा सरपंच, क्रिकेट आयोजक महेश गावित, अंपायर योगेश गावित, सचिन कोकणी, महेंद्र वळवी, पोलीस कॉन्स्टेबल मुंबई नंदुरबार, स्कोअर कार्ड रोशन वळवी, देवा कोकणी, आकाश कोकणी, युवा तरुण यांच्यासह गावकरी क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। सातपुडा एक्सप्रेस न्यूज साठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। नमस्कार। प्रथमतः ज्या ग्राउंड साठी ज्या युवा वर्गाने रात्रंदिवस प्रयत्न केला त्यांना प्रथमतः धन्यवाद द्या तळ्यांच्या नावाने। आणि ज्या 32 टीम आल्या त्या 32 टीमने आमच्या शिरवे या गावात शांतपूर्ण क्रिकेट खेळले, त्यांच्या नावाने पण एकदा टाळ्या वाजवून द्या। तसेच जे गावातील सहकारी आहे, कारभारी आहे, पोलीस पाटील आहे, सरपंच ताई आहे, उपसरपंच आहे, अरविंद दादा आहे, आणि विशेष करून जे कमेटी करतात मनोज दादा असतील, देवा दादा असतील, त्यांच्या नावाने पण एकदा टाळ्या वाजवून द्या, जेणेकरून त्यांना पुढच्या वेळेस आपल्याला आमंत्रण करायचे असेल तर ते येत असतील। आणि जे क्रिकेटसाठी लहान लहान लेकरे असतात आणि जे क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी येतात, जे म्हणजे आमचे लाडके प्रेक्षक, यांच्या नावाने पण एकदा टाळ्या वाजवून द्या, जेणेकरून ते सुद्धा जास्त संख्येने येतील। आणि शिरवे या ग्राउंड मध्ये जर असुविधा झाली असेल तर मी मनपूर्वक माफी मागतो। तसेच पुढच्या वेळेस असं होणार नाही की असुविधा, आणि इथून अनाउन्स करतो पुढच्या वेळेस 51,000 रुपये प्रथम बक्षीस दिले जाणार आहे। द्वितीय बक्षीस 25,000 असेल आणि तृतीय 15,000 असेल, ते सर्व बक्षीस मी देणार आहे। त्या ठिकाणी नंतर सर्वात महत्वाचे म्हणजे जे महाराष्ट्रातील असतील, नंदुरबार जिल्ह्यातील असतील आणि आपल्या खेड्यातील जे आजूबाजूचे प्लेयर आहे, त्यांना आव्हान करतो की त्याने हार आणि जीत होत असते, मात्र सर्वात महत्वाचं आहे त्यांनी सराव केला पाहिजे, प्रॅक्टिस केले पाहिजे। बघा, तुम्ही जर 4 वाजता जर उठले, 4 ते 8 वाजेपर्यंत जर खेळले तर क्रिकेट किंवा कोणतेही फिजिकल फिटनेस असेल तेही डेव्हलप होतील। हे म्हणजे 4, 5, 6, 7, 8 हा वेळ का सांगतो की तुमचे घरचे सुद्धा तुम्हाला रागवणार नाही, म्हणजे कामासाठी जात नाही, फक्त क्रिकेटच खेळतो असं कधी होणार नाही। आणि एवढे 4 तास जर प्रॅक्टिस जर केल्या तर मी गॅरंटी देतो तुम्ही 100% विनर होणार आहे। म्हणजे मला निमोनीची टीम जसं प्रत्येक ठिकाणी
मी लहान वयापासून ऐकलं आहे की निमोनीच प्रथम घेत असते, पण निमोनीचे आदर्श घ्या, त्यांच्याकडून गाईडलाईन घ्या आणि इतर जे प्लेयर असतील ते कसे जिंकतील ते यांच्याकडून आदर्श घ्या, जेणेकरून 100% तुम्ही सुद्धा विनर होणार. जे द्वितीय क्रमांक जे प्राप्त झाले आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो, तर त्यांनी जर प्रॅक्टिस केली जास्त तर ते प्रथम क्रमांक घेतला, आणि चौथा क्रमांक घेतलाय त्यांनाही सांगतो त्यांनी जर प्रॅक्टिस केली पहिला क्रमांक 100% भेटेल. आणि तिसरा क्रमांक ज्याने प्राप्त झाला आहे त्यांनाही सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा मेहनत केली तर ते पुन्हा येऊ शकतात. आणि विशेष करून निमोनीच्या टीमला एकदा टाळ्या वाजून गळगाळात तुम्ही स्वागत करा, कारण की हे बघा, विजय हा नेहमी महत्वाचा असतो, पण त्या विजयाला सातत्य ठेवणे हे तुमच्या हातात आहे बाळा. म्हणून तुम्ही अजून प्रयत्न करा की कसं मी अबाधित राहील विजयासाठी, हे खूप महत्वाचं आहे. आणि जेवढे पण प्लेयर असतील त्यांना सांगू इच्छितो का अजून आपल्याला क्रिकेट साहित्यासाठी आपण अवेलेबल करून देऊ, जेणेकरून श्रावणी गटामध्ये जर बॅट्स कमी पडत असतील प्लेयर साठी ते आयोजित करू. ज्या ठिकाणी ग्राउंड ची सुविधा नसेल त्या ठिकाणी आपण ग्राउंड बनवून देऊ, आणि सिरवेचे पण आपण ब्लास्ट वगैरे करणार आहे ते पण चांगलं ग्राउंड बनवू पुढच्या वेळेस, कारण की घाई झाली त्याच्यात अजून सुविधा कसे करता येईल मी 100% प्रयत्न करेल. आणि सर्वात महत्वाची गरज आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे. आणि क्रिकेट व्हॉलीबॉल खेळ खेळाल पण एज्युकेशन सुद्धा लक्ष द्या, म्हणजे जेणेकरून की असं वाटलं नको पाहिजे की फक्त खेळतच आहे, शिक्षणाकडे पण लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या बौद्धिक विकास होईल. असं मी 2 शब्द करून समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिवासी संस्कृतीच्या रूढी परंपरांच्या अनुषंगाने आपण जी होळी साजरी करतो संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आणि संपूर्ण आपल्या गटातील सर्वांना शिरवेच्या वतीने पुन्हा श्रावणी गटाच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा.